संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीत मानाचं स्थान असणाऱ्या पंढरपुरातील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडात 1.5 कोटींपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार वर्ग झाल्याचं उघड झालं. या विरोधात पंढरपूर प्रथम वर्ग जिल्हा न्यायालयानं इशू प्रोसेसचे आदेश देऊन आरोपीविरोधात 420 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडाचे अध्यक्ष नारायण त्र्यंबक सुरवसे, सचिन तुकाराम दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात तानाजी शिवाजी होळकर, मुक्काम पोस्ट होळे, बुद्रुक, तालुका पंढरपूर, अरुण बापू पाटील राहणार एकांबा, तालुका औरा, जिल्हा बिदर, कर्नाटक यांच्यासह 11 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये भादवी कलम 406, 420, 467, 468 यासह 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय. यावर बोलताना अध्यक्ष सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूर येथील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फडातून जून 2012 सालापासून बेकायदेशीरपणे मठात घुसून अध्यक्ष म्हणून अरुण बापू पाटील आणि उपाध्यक्ष म्हणून तानाजी शिवाजी होळकर यांनी बोर्ड लावत वारकऱ्यांची दिशाभूल केली. याचबरोबर तेवढ्यावर न थांबता वारकऱ्यांकडून लाखो रुपये उकळले आणि ही बाब लक्षात आल्यानंतर संस्थेचं बँक खाते गोठवण्यात आलं. अधिक माहिती घेतली असता जून 2012 ते जुलै 2019 या कालावधीत बोगस अध्यक्ष अरुण पाटील, बोगस उपाध्यक्ष तानाजी होळकर यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँक आणि पंढरपूर अर्बन बँकेतून जवळपास 1.5 कोटी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार केलाय. ही बाब उघड केल्यानंतर सदर बोगस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासह पंढरपूर प्रथम वर्ग जिल्हा न्यायालयात खासगी तक्रार करण्यात आली आणि याची दखल घेऊन पंढरपूर शहर पोलिसांना 202 प्रमाणे चौकशीचे आदेश दिले. पोलिसांची चौकशी अहवालानंतर हा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालेलं आहे.